मुंबईतील दुर्घटनेनंतर ठाणे महापालिका प्रशासनानंही शहरातील होर्डिंग धारकांकडून जाहिरात फलकांचं स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत। त्यानंतर पालिका प्रशासनानं 16 बेकायदा फलक आणि वाढीव आकारांच्या फलकांवर कारवाई केली आहे। दुसरीकडे मात्र पत्रे काढलेल्या फलकांचे सांगाडे आजही तसेच उभे आहेत। त्यामुळे वादळी वाऱ्यात हे सांगाडे कोसळून दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे। ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदा तसंच ठरवून दिलेल्या नियमांपेक्षा जास्त आकारांच्या जाहिरात फलकांचा प्रश्न उभा ठाकलाय। मुंबईतील दुर्घटनेनंतर पालिकेनं शहरातील जाहिरात फलकांचं स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत। त्यानुसार जाहिरात कंपन्यांनी 260 फलकांचं स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल पालिकेकडे सादर केले। शहरातील जाहिरात फलकांचं सर्वेक्षण करून बेकायदा फलकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे। यामध्ये आढळून आलेले शहरातील 14 बेकायदा फलक हटवण्याची कारवाई पालिका प्रशासनानं केली आहे। ठरवून दिलेल्या आकारांपेक्षा 58 फलक मोठ्या आकाराचं असल्याचं सर्वेक्षणात आढळून आलं। त्यातील 20 फलकांवरील लोखंडी पत्रे काढण्यात आलेत, तर उर्वरित 38 फलकांवरील पत्रे काढण्याची कारवाई सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे जाहिरात फलकांच्या सांगाड्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। हे सांगाडे अद्यापही तसेच उभे आहेत। ते कधीही कोसळून दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे। मोबाईल, संगणक, टीव्ही आणि शिवणकाम यांसारख्या सतत खुर्चीवर बसून काम करण्याच्या कारणांमुळे मानदुखीची समस्या वाढत आहे। ठाणे सिव्हिल रुग्णालयातील भौतिकोपचार विभागात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये 40% तरुण मानदुखीने त्रासलेले आहेत। या त्रासामुळे चक्कर येणं, हाताला येणं, हाताची पकड कमी होणं अशी लक्षणं दिसून येत आहेत। अपुरी व्यायामाचा अभाव आणि सतत मोबाईल आणि संगणकाचा वापर यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होत आहेत। पूर्वीची 50 आणि 60 नंतर होणाऱ्या व्याधी आजच्या तरुणांमध्ये 40 दिसून येत आहेत। सिव्हिल रुग्णालयात फिजिओथेरपीसाठी 20 ते 30 वयोगटातील रुग्णांची संख्या वाढते। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे, अस्थितज्ञ डॉक्टर विलास साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार विभागात रुग्णांवर उपचार केले जात असून 16 ते 30 वयोगटातील 40% रुग्ण मानदुखीनं ग्रस्त असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर सलगर यांनी दिली आहे। सर, काय सांगाल, आजकाल तरुण वर्गाला मानदुखीचा खूप त्रास होतोय। ज्या सध्याच्या सवयी आहेत, जे पहिले आपण जे रुटीनली एक्सरसाइज करायचो, एंटरटेनमेंट साधनं नव्हते, त्याच्यामुळे बाहेर फिरायचो, आउटडोअर गेम खेळायचो, ह्या सगळ्या गोष्टी आता एकतर लोक बऱ्याचशापैकी बिझी झाले आणि त्याच्यामुळे कॉम्प्युटरवर बऱ्याच वेळ बसून असतात किंवा मोबाईलवर जास्त वेळ बसून असतात, पोस्चर्स प्रॉपर नसतात। की आता फॉर एक्झाम्पल हा त्रास पहिले टेलरिंग काम करणाऱ्या लोकांना सगळ्यात जास्त व्हायचा, तो आता सर्वसामान्य व्हायला लागला। त्याचं कारण सिटिंग पोस्चर, बऱ्याच वेळा तरुण मुलं बऱ्याच वेळा टी व्हीच्या समोर बसलेली असतात, त्या मोबाईल चालत बसले असतात, एका पोझिशनमध्ये असतात आणि या पोझिशनचा नक्कीच तुमच्या स्पाईन जो मेन सपोर्ट आहे बॉडीचा त्या स्पाईनवर त्रास होतो। आणि याच्यामध्ये आम्ही जर बघितलं आतापर्यंत जवळपास 40% तरुण मुलं जे हा आजार जो बोल्ड लोकांना, म्हातारा म्हणजे वयस्क लोकांना जो त्रास व्हायचा तो तरुण लोकांमध्ये दिसून येतोय सध्याच्या घडीला। आम्ही एक तो सर्वे पण केला होता, त्याच्यामध्ये हे ज्या सवयी त्याच्यानुसार ते झालेलं आहे। दुसरी गोष्ट की सनला एक्सपोज नाही होत, मुलं रूममध्ये बसलेली असतात, व्हिटॅमिन डीची कमी पडते, डाएट प्रॉपरली नसतं, फास्ट फूड्स खायला लागले, पॅक फूड खायला लागलेत, ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच आणि याच्यामध्ये सगळं प्रिझर्वेटिव्ह असतात, त्याच्या ह्या परिणाम होऊन मानेचा दुखण्याचा प्रकार नक्कीच आमच्या लक्षात आला की तो सध्याच्याकडे जास्त आहे। तर मी आणि त्याच्याला आता आपण फिजिओथेरपी करतो, फिजिओथेरपीनंतर रिलीफ मिळतं, परंतु आम्ही काही लोकांचं असंही बघितलं की रिलीफ झाल्यानंतरही काही दिवसानंतर ते परत येतात, कारण ते सवयी सोडत नाही। तर याला मेनली तुम्हाला एक सवयी लावून घेणं, एक्सरसाइज डेली करायला पाहिजे, डाएट प्रॉपरली पाहिजे, तुम्ही सनलाईटला एक्सपोज व्हायला पाहिजे आणि जे एका कॉम्प्युटरवर दिवसभर बसून जे काम करतात, आता वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली लोक कॉम्प्युटरवर लिटरली 20-20 तास बसून काम करतात ऑफिसचे, ह्या सवयी चुकीच्या आहेत। तुमच्या बॉडीच्या रिक्वायरमेंटनुसार आपण कामं करायला पाहिजे, हे जर सगळ्यांना लक्षात घेतलं तर याच्यापासून आपण नक्कीच आपल्याला मुक्तता मिळेल। नाही तर प्रश्न खूप गंभीर आहे आजच्या घडीला। पहिले ऑर्थोपेडिकमध्ये जे काही प्रॉब्लेम यायचे, बाकी काही फ्रॅक्चर झाला, ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्रास व्हायचा, पण तो आत्ता ह्या सगळ्या सवयीमुळे स्पाईनला, लिगामेंटला त्रास व्हायला लागला आणि लोकांना याचा त्रास होतो आहे आणि नक्कीच याच्या जर सवयी तोडल्याने त्याचा दुष्परिणाम खूप वाईट होतील।
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजना अंतर्गत 12वी गुरुत्व वाहिनीचं कटाई नाका ते शिळटाकी येथे तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा आणि वागळेचा काही भाग परिसरात गुरुवारी 27 जून रोजी रात्री 12 वाजल्यापासून शुक्रवारी 28 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहील. या शटडाऊनच्या कालावधीत दिवा, मुंब्राचा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये आणि वागळे प्रभाग समितीतील रुपादेवीपाडा, किसननगर नंबर 2, नेहरू नगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत, खालचागाव येथील पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. हा पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीनं वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावं असं आवाहन नागरिकांना महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कोकण हा आपला कॅलिफोर्निया आहे. कोकणातील पर्यटन आणि तरुणांच्या रोजगारासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही कोकण पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार नागेश निमकर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. गेल्या निवडणुकीपासून कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आपण इच्छुक होतो. गेली 2 वर्ष ही निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा आपण निश्चय केलाय. 2 लाखांच्या वर आपण मतदार नोंदणी केली असून यावेळी मतदार निश्चितच बदल घडवतील असा विश्वास नागेश निमकर यांनी व्यक्त केलाय. केरळनंतर आपल्या कोकणाकडे पर्यटकांचा ओढा आहे, मात्र सुविधांची वाणवा आहे. कोकणातील रस्ते धड नाहीत. मुंबई गोवा महामार्ग अद्याप रखडलाय. कोकणाचा विकास करायचा असेल तर रस्त्यांचं जाळं विणायला हवं. त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही नागेश निमकर यांनी सांगितलं. पनवेल ते डहाणू रेल्वे सेवा सुरू होणं गरजेचं आहे. याबाबतही पत्रव्यवहार केला आहे. ही सेवा सुरू झाल्यास अनेकांना याचा फायदा होणार असून यासाठी केंद्र शासनाकडेही पाठपुरावा करत असल्याचं नागेश निमकर यांनी सांगितलं. कोकणात तरुणांना रोजगार उपलब्ध व्हायला हवा. तसंच कोकणातील उत्पादनांना जागतिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं नागेश निमकर यांनी सांगितलं. सर, कसा रिस्पॉन्स आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरताय, कशा प्रकारे अप्रोच होता आणि काय वाटते? मी विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघातून उभा आहे. मी नागेश किसनराव निमकर. मला रिस्पॉन्स आता अपक्ष उमेदवार म्हणून मी उभा आहे आणि मला रिस्पॉन्स चांगला मिळत आहे. मी कोकणात आत्ताच कोकणचा दौरा करून आलेलो आहे. त्या ठिकाणी सुद्धा मला भरपूर रिस्पॉन्स मिळालेला आहे. पहिले मी पालघरमध्ये फिरलेलो आहे. पालघरमधनं मला रिस्पॉन्स मिळाला आहे. आता ठाणा जिल्हा ठाणा जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये पण डोंबिवली, कल्याण, बदलापूर या ठिकाणी सुद्धा फिरलेलो आहे.
आणि सर्व मतदार याद्यासुद्धा आमच्या काही कलिग्स आहेत, मित्र परिवार आहेत, त्यांना वाटलेले ते सुद्धा प्रयत्न करत आहेत मतदारांपर्यंत पोचवायचा आणि माझा जो जाहीरनामा आहे तो देण्याचा. आणि तसेच मी पत्र व्यवहारसुद्धा केलेला आहे मतदारांबरोबर आणि त्यांचंसुद्धा पत्र मिळाल्यामुळे त्यांच्याकडनं मला रिस्पॉन्स मिळत आहे. त्यांचे फोन येत आहेत मला जाहीर पाठिंबा दर्शवलेल्या बऱ्याच मतदारांनी. त्यामुळे मला असं होप्स वाटते की या निवडणुकीमध्ये मी मातब्बर उमेदवारांना टफ देतोय. सर, कशा प्रकारचा जाहीरनामा किंवा वचननामा घेऊन तुम्ही पदवीधरांसमोर जात आहे आणि पदवीधरांचा रिस्पॉन्स मिळतो? कोकणातील ज्या 5 जिल्ह्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये कोकणातले पर्यटन विषय आले. पर्यटनचं तिथे वाव चांगला असताना तिथे पर्यटनला वाव मिळत नाही. तिकडचे काही राजकारणी ते काय कोकणासाठी काय करत नाही. गेले मी 20 वर्षापासून कोकणात फिरते. कोकण जसंच्या तसं आहे. मेन तर कोकणाचं जे दळणवळण आहे ते खूप फास्ट झालं पाहिजे. लोक गोव्यापर्यंत पोचतात पण कोकणात थांबत नाही, ही परिस्थिती आहे. तर कोकणाचा विकास होत नसल्यामुळे कोकणातले लोक सगळे मुंबईला कामाला गाव सोडून त्यांना नोकरीसाठी मुंबई, ठाणा या ठिकाणी यावं लागत आहे, पुण्याला जावं लागत आहे. ही परिस्थिती आज कोकणाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीनं कळवा खारेगाव परिसरात एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रासाठी महायुती सरकारकडून 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचं सांगितलं. या निधीचा वापर करून कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रात अनेक विकास कामं केली जातील, ज्यामध्ये रस्त्यांची दुरुस्ती, अल्पसंख्याकांसाठी कब्रस्तान तसंच पावसाळ्यात ज्या भागात पाणी साचतं त्या ठिकाणी पाणी निचरा करण्याची कामं प्रामुख्यानं करण्यात येतील असं सांगण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अल्पसंख्याक राष्ट्रीय प्रवक्ते नजीब मुल्ला यांनी अनेक वर्षांपासून कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रात योग्य प्रकारे कोणतीही विकास कामं करण्यात आली नव्हती. त्यामुळे राज्य सरकारचे आपण आभार व्यक्त करतो की त्यांनी कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रासाठी 50 कोटी रुपयांचा निधी दिलाय. तसंच अल्पसंख्याकांसाठीही स्वतंत्र निधी लवकरच राज्य सरकारकडून दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं. कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रात दरवेळी घड्याळ चिन्हावरच उमेदवार निवडून येत असतो. त्यामुळे यावेळी देखील अजित पवार गटाचा उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवेल आणि मोठ्या बहुमतानं विजयी होईल. सध्या पक्षाच्या पातळीवर बैठका होणं बाकी आहेत. पक्ष जो निर्णय घेईल त्याचं आम्ही स्वागत करू असंही नजीब मुल्ला यांनी सांगितलं. एनडीए घटक पक्षामध्ये महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीपर्यंत होती, परंतु कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्राच्या दृष्टिकोनातून राज ठाकरे यांनी अल्पसंख्याकांबाबत केलेल्या विधानामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली होती. महायुतीतील तमाम घटक पक्षांनी त्यावेळी ती नाराजी व्यक्त केली. महायुतीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेगळी झाली आहे आणि आता स्वतंत्र निवडणूक लढवेल. आम्ही भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट एकत्रितपणे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या ध्वजाखाली निवडणूक लढवू असंही नजीब मुल्ला यांनी स्पष्ट केले. शंखनाद आम्ही केलेला आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच घड्याळ चिन्ह घेऊन उमेदवार ही निवडणूक लढेल. आजच्या या दिवशी मी खास करून माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे मनापासून आभार व्यक्त करीन की मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यातील 50 कोटीचा निधी हा महायुतीच्या सरकारने दिलेला आहे. त्याचा GR निघालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मुंब्रा कळव्याच्या लोकांची अधिक सेवा चांगल्या पद्धतीने करून त्यांना अभिप्रेत असलेली विकास कामं ही करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंबहुना महायुतीचं सरकार मुंब्रा कळव्याच्या लोकांच्या मागे भक्कमपणे उभी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घड्याळ हे चिन्ह घेऊन उमेदवार उभा असेल. आज युद्धाचा शंखनाद झालेला आहे. सेनापती कोण हे योग्य वेळ आम्ही तुम्हाला सांगू. सर, आता निधी देण्यात आलेला आहे. मात्र आपण जर बघितलं तर लोकसभेमध्ये मुंब्रा कळवामध्ये मतदान कमी झालेलं होतं. या पार्श्वभूमीवर हा निधी मिळाला. आम्हाला ही शिकवणच नाही की एखाद्या विधानसभेतनं मतं मिळाली नाहीत तर तिथे विकास करायचा नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हीच शिकवण आहे
की लोकसेवा हीच ईश्वर सेवा आहे. आणि म्हणून मी आज माननीय मुख्यमंत्र्यांचे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे मनापासून आभार व्यक्त केले की लोकसभेला इथे मताधिक्य मिळालं नसलं तरी देखील कळव्या मुंब्र्यातील नागरिकांची विकास कामं झाली पाहिजेत हा उद्देश ठेवून आज पहिल्या टप्प्यातील 50 कोटीचा निधी याचा GR कालच निघालेला आहे. आणि म्हणून निवडणुकांचा काय निकाल लागला लोकसभेचा हे मनामध्ये न आणता कळव्या मुंब्र्यातील लोकांना विकास झाला पाहिजे हाच उद्देश ठेवून आम्ही कामाला लागलेलो. उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, निशाणी घड्याळ. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या अर्थाने महायुतीमध्ये या सर्व गोष्टी चर्चा झाली आहे का? ही सीट राष्ट्रवादी 2009 पासून डिलिमिटेशन झाल्यानंतर जेव्हापासून मुंब्रा कळवा ही विधानसभा अस्तित्वात आली त्या 2009 पासून इथला आमदार हा घड्याळ चिन्हावर निवडून आलेला आहे. त्यामुळे स्वाभाविकच ही विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच लढवेल असा आम्हाला विश्वास आहे. तर जेलचा जर विषय घेतला तर महायुतीमध्येच बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतंय का? कसं बघताय? जेलचा विषय आज राहू द्या. आज कळवा मुंब्र्यातील विकास निधीसाठी पत्रकार परिषद होती. त्याच्यासाठी वेगळी पत्रकार परिषद ठाण्याच्या ऑफिसमध्ये घेऊन जेल या विषयावर सगळ्या प्रश्नांचं आम्ही निराकरण तुमचं करू.